राज्यशास्त्राच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आजचं लेक्चर पाहणार आहोत ते म्हणजे भारताच्या कार्यकारी मंडळावरती। आपण राज्यघटनेची निर्मिती, राज्यांची निर्मिती, त्याच्यानंतर भाग 1 राज्यांविषयीच्या कलम, भाग 2 नागरिकत्व, भाग 3 मूलभूत कर्तव्य आणि भाग 4 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि भाग 4 मूलभूत कर्तव्य इथपर्यंतचा सिलेबस त्या ठिकाणी या सिरीजच्या माध्यमातून पाहिलेला आहे। आणि आजचा आपण भारताच्या कार्यकारी एक जे प्रकरण आहे भारताचं कार्यकारी मंडळ याला आपण सुरुवात करत आहोत। आणि आपल्या देशाचा कारभार जो आहे सरकारच्या माध्यमातून चालतो आणि मग सरकारचं स्वरूप कसं असलं पाहिजे याचं स्पष्टीकरण जे आहे केंद्र सरकारचं असेल किंवा राज्य सरकारचं असेल हे विस्तृतपणे आपल्या संविधानामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे। मग संविधानामध्ये किती पद्धतीचं सांगितलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं कोणत्या भागामध्ये कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत सांगितलेलं आहे हे आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत। भाग क्रमांक 5 इथून आपल्या संविधानातील कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळाला त्या ठिकाणी सुरुवात होते। भाग क्रमांक 5 मधील प्रकरण क्रमांक 1 कलम क्रमांक 52 ते 78 हे कार्यकारी मंडळाची आहे। आता इथं 2-3 कन्सेप्ट समजून घेणं फार महत्त्वाचे आहेत। आपण आतापर्यंत नागरिकांना मिळालेले हक्क असतील, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व असतील किंवा मूलभूत कर्तव्य किंवा घटनेची निर्मिती बघितली, देश कसा चालेल, कोणाच्या माध्यमातून चालेल, कुठल्या पद्धतीचे कायदे त्याच्यामध्ये निर्माण केले जातील, हे सर्व काम आता आपलं भाग क्रमांक 5 पासून स्टार्ट होतं। आणि भाग क्रमांक 5चं पहिलं प्रकरण आपण सुरू करू। त्याआधी ज्या कन्सेप्ट आहेत ते बघू। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये शासनाच्या पद्धती 3 गटामध्ये त्या ठिकाणी विभागलेल्या आहेत। पहिलं येतं ते म्हणजे कार्यकारी मंडळ। पहिलं काय येतं? कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळ। दुसरं येतं ते म्हणजे कायदे मंडळ। आणि तिसरा भाग असतो तो म्हणजे न्याय मंडळ। आता आपण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। जी गोष्ट आपण मूलभूत हक्कांमध्ये बघितली, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बघितली, काय की आपल्या देशाची जी न्याय व्यवस्था आहे, आपल्या देशाची जी न्याय व्यवस्था आहे ही कशी आहे? स्वतंत्र पद्धतीची न्याय व्यवस्था आहे। कुठल्याही पद्धतीच्या राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे। ते सरकार असेल त्याच्यामध्ये किंवा कायदे मंडळ असेल हे आपल्या न्यायालयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। न्यायालयाची न्यायदानाची जी प्रक्रिया आहे किंवा न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। स्वतंत्र आणि एकात्मिक स्वरूपाची आपली न्याय व्यवस्था आहे, आपलं न्याय मंडळ आहे। मग न्याय मंडळ आहे तर हे स्वतंत्र आहे, राजकीय हस्तक्षेपापासून दूर आहे। त्या मात्र जे पहिलं आहे कार्यकारी मंडळ आणि दुसरं आहे कायदे मंडळ, हे दोघं मात्र एकमेकांशी संलग्न आहेत। जे सदस्य कार्यकारी मंडळामध्ये असतात ते सदस्य आपल्याला कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात। जे सदस्य कायदे मंडळामध्ये असतात ते ठिकाणी आपल्याला कार्यकारी मंडळामध्ये पाहायला मिळतात। म्हणजे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या कामाचे स्वरूप साधारणतः सारखे असले तरीही त्यांचे कायदा करण्याची किंवा काम करण्याची जी समानता आहे ती सारखी आहे। आणि आपल्याला इकडचे सदस्य कायदे मंडळामध्ये किंवा कायदे मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळामध्ये पाहिजे। आता कार्यकारी मंडळ म्हणजे काय? कायदे करण्याचं काम कायदे मंडळ करतं, पण त्या कायद्याची फक्त कायदा करून चालणार आहे का? नाही, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ना। समजा आपण आता एक उद्या कायदा केला की जे आपले विद्यार्थी आहेत पोलीस भरतीचे वगैरे यांच्यासाठी जागा वाढायच्या आहेत किंवा यांच्यासाठी आणखीन काही सोयी सवलत द्यायची आहे किंवा काही त्यांच्यासाठी आणखीन एखादी भरीव काम करायचं आहे, किंवा आपण साधे सांगितलं की आपल्या देशामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मुलींसाठी त्या ठिकाणी मोफत केलं जाईल आणि मुलींसाठी जर ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मोफत करायचं असेल तर त्या संदर्भातला कायदा करावा लागेल। मग समजा आपण तो कायदा कुठे करणार? कायदे मंडळामध्ये। आणि मग तो केलेला कायदा लागू करण्याचं काम कोणाला तरी करावं लागेल ना। मग कायदे मंडळामध्ये कायदे केले जातात आणि ते लागू करण्याचं काम हे कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी करतं।
मग आता कायदे मंडळामध्ये आणि कार्यकारी मंडळामध्ये नेमका सहभाग कोणाकोणाचा असतो? तर जे सदस्य कायदे मंडळाचे असतात तेच सदस्य कार्यकारी मंडळाच्या मंत्रिमंडळामध्ये असतात. ज्या वेळेला आपण कार्यकारी मंडळाबद्दल बोलतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा सहभाग असतो. आणि ज्यावेळेला आपण कायदे मंडळाबद्दल बोलतो तर कायदे मंडळामध्ये आपल्याला माहित आहे की राज्यसभा, आपल्या देशामध्ये एक राज्यसभा नावाचं सभागृह आहे. लोकसभा, लोकसभा आणि इथं लोकसभेला आपण सर्व लोक मतदान करतो. प्रौढ मतदान पद्धतीनं डायरेक्ट लोकप्रतिनिधी आपण लोकसभेमध्ये खासदारांच्या स्वरूपामध्ये पाठवतो. आणि राज्यसभेमध्ये अप्रत्यक्षरित्या मतदान म्हणजे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते लोकप्रतिनिधी मिळून राज्यसभेमध्ये असणारे खासदार त्या ठिकाणी निवडतात आणि यांच्या माध्यमातून कायदा तयार करण्याचं काम केलं जातं. राष्ट्रपती सुद्धा कायदे मंडळाचे एक महत्वाचे घटक आहेत. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे तीन घटक मिळून कायदे मंडळ बनलेलं आहे. तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे मिळून कार्यकारी मंडळ बनलेलं आहे. म्हणजे आपल्या गोष्ट एक लक्षात येईल, जे सदस्य लोकसभेचे असतात किंवा राज्यसभेचे असतात यांनाच पंतप्रधान मंत्री म्हणून शपथ द्यावी अशी शिफारस राष्ट्रपतींकडे करू शकतात. कार्यकारी मंडळामध्ये, मंत्रिमंडळामध्ये ते कार्य करतात. म्हणजे ते या कार्यकारी मंडळाचे मंत्री असतात आणि कायदे मंडळाचे सदस्यही असतात. आणि आपल्या देशामध्ये अटच आहे की कार्यकारी मंडळाचा असलेला मंत्री हा कायदे मंडळाचा त्या ठिकाणी सदस्य असलाच पाहिजे. म्हणजे मग कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ कसे आहेत? एकमेकांना समांतर आहेत. त्यांचं अधिकार क्षेत्र एकमेकांना समांतर आहे. मग अशा पद्धतीने आपल्या देशाची व्यवस्था आहे. आणि न्यायमंडळ हे स्वतंत्र आहे. न्यायमंडळामध्ये वर सर्वोच्च न्यायालय आहे, 2 नंबरवरती उच्च न्यायालय आहे आणि खाली जिल्हा न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे कार्यकारी आणि कायदे मंडळापासून वेगळं आहे. स्वतंत्र पद्धतीची न्यायव्यवस्था आपल्याला आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग आता आजचं प्रकरण आपलं कुठलं आहे? तर कार्यकारी मंडळ भाग 5 मधील प्रकरण 1 मध्ये कशाची तरतूद केलेली आहे? कार्यकारी मंडळाची. मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं कार्यकारी मंडळ कशा स्वरूपाचं असतं. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादींचा समावेश असतो. 30 लोक कायदे मंडळाचे आपल्याला माहिती आहे. पंतप्रधान किंवा मंत्री जे आहेत राज्यसभेचे किंवा लोकसभेचा खासदार त्या ठिकाणी असले पाहिजेत. तेव्हाच त्यांना मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेता येते किंवा ते मंत्रिपद म्हणून धारण करू शकतात. त्या गोष्टी म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकांना कसे आहेत तर समांतर पद्धतीचे आहेत. इकडचे सदस्य आपल्याला इकडं आणि इकडचे सदस्य तिकडं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग आज आपण या प्रकरणाला भाग क्रमांक 5च्या प्रकरण क्रमांक 1 ला सुरुवात करणार आहोत. आणि सर्वात सुरुवातीला शिकणार आहोत भारताचं कार्यकारी मंडळ, मग शिकणार आहोत भारताचं कायदे मंडळ आणि समांतर पद्धतीनं राज्याचं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि स्वतंत्र पद्धतीने आपण शिकू ते म्हणजे भारताचं न्यायमंडळ. मग आता सरकार कशा माध्यमातून चालतं? या सरकारची पहिली तरतूद म्हणजे कार्यकारी मंडळ. मग कार्यकारी मंडळ फक्त केंद्राला असतं का? तर नाही, राज्याला सुद्धा असतं आणि केंद्राला. आपण संघराज्यीय व्यवस्था स्वीकारलेली आहे. केंद्रात एक सरकार असणार आहे, राज्यात एक सरकार असणार आहे. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून भाग 5 मध्ये प्रकरण 1 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कशा स्वरूपाची रचना आहे किंवा कोणाचा सहभाग होतो? मग मी सांगितल्या पद्धतीनं राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल त्यांचं आणि महान्यायवादी या 5 जणांचा सहभाग केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी झालेला असतो. यापैकी पहिली व्यक्ती ती म्हणजे भारताचे राष्ट्रपती, भारताचे प्रथम नागरिक, भारताचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी, ज्या भारताचं प्रशासन ज्यांच्या माध्यमातून चालतं. हे राष्ट्रपतीचं पद कशा पद्धतीचं आहे, या राष्ट्रपतीचे पद आपण कशा पद्धतीनं राष्ट्रपती निवडल्या जातात, त्यांच्या निवडीची पद्धत काय आहे, त्यांची पात्रता काय आहे, त्यांना कुठले अधिकार प्राप्त होतात, या सर्वाबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मी आधी सांगितलं संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी विस्तृत माहिती आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपलं संविधान आहे. आणि मग आपल्या संविधानामधील भाग 5 मधील प्रकरण 1 काय सांगतं? त्याच्यामधलं कलम
52 काय सांगतं की बाबा कलम 52 नुसार राष्ट्रपती पदाची आपल्या भारतासाठी काय करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. काय म्हणतं कलम 52 की भारताला एक राष्ट्रपती असतील. बरोबर आहे. कलम 52 काय सांगतं, भारताला एक राष्ट्रपती असतील, भारताला एक राष्ट्रपती असेल. त्याच्यानंतर कलम क्रमांक 53 काय सांगतं की संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती असतील. संघराज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतील, राष्ट्रपती असतील. मग आता कलम क्रमांक 53 नुसार राष्ट्रपतींना दोन त्या ठिकाणी अधिकार आहेत. एक, भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल. म्हणजे काय, तर कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून जो कुठलाही राज्यकारभार केला जाईल तो राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने केला जाईल. कार्यकारी मंडळाचे सर्वोच्च अधिकारी त्या ठिकाणी राष्ट्रपती असतील. संघराज्याचा कार्यकारी अधिकार कोण असेल, राष्ट्रपती. जे कायदे नियम केल्या जातील किंवा जे जी आर काढते राष्ट्रपतीच्या नावाने त्या ठिकाणी केल्या जातील. म्हणून कार्यकारी कोण सांगतं, कलम क्रमांक 53. त्याच्यानंतर 53(2) काय सांगतं, राष्ट्रपती हे संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे त्या ठिकाणी 3 संरक्षण दल आहेत, ज्याच्यामध्ये जलसेना, वायुसेना आणि थलसेना आहे. या तीनहींना स्वतंत्र स्वतःचे असे सेना प्रमुख असतात. त्यांच्यासाठी मध्यस्थी साधण्यासाठी आपल्या देशामध्ये सीडीएसचं पद आहे आणि त्या तीनही सेना प्रमुखांचे सरसेनापती असण्याचा मान आपल्या देशामध्ये राष्ट्रपतींना असेल. त्या तीनही सेना राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी असतील आणि राष्ट्रपती हे संघराज्याच्या संरक्षण दलाचे काय असतील, सरसेनापती त्या ठिकाणी असतील. म्हणजे 52 काय सांगतं, भारताला एक राष्ट्रपती असतील. 53 काय सांगतं, संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना असेल. 53चं 1 काय सांगतं, भारताचा संघराज्य कारभार हा राष्ट्रपतींच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालवण्यात येणार आहे. तर 53(2) काय सांगतं की तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतील. इथपर्यंत आपण बघितलं. मग आता राष्ट्रपती निवडायचे कसे, तर हे आपल्याला कलम क्रमांक 54 मध्ये पाहायला मिळतं की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी कोणाचा आहे. तर आता तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे एक गोष्ट, म्हणजे आपण लोकसभा किंवा विधानसभेच्या आमदारांना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना डायरेक्ट जाऊन मतदान केंद्रावर जाऊन मत टाकतो. पण तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा, आपल्यापैकी कोणीच राष्ट्रपतींच्या निवडणुकीला त्या ठिकाणी मतदान करायला गेलेलं नाही. मग ते लोकांमधून नाही निवडून येत काय, लोकांमधूनच निवडून येतात. पण एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने ते निवडून येतात, अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात. म्हणजे आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते लोकप्रतिनिधी भारतीय जनतेच्या वतीने राष्ट्रपतींना त्या ठिकाणी मतदान करतात आणि तिकडून राष्ट्रपतींची त्या ठिकाणी काय होते, निवड होते. मग कोणकोणते लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदान करू शकतात, तर कलम क्रमांक 54 मध्ये काय सांगितलेलं आहे, दोन्ही संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत. आता संसदेचे कोणकोणते दोन्ही सभागृह आहेत, एक राज्यसभा आणि दुसरं लोकसभा. मग राज्यसभेचे सुद्धा जे वोटिंग करून निवडून आलेले असतील, निर्वाचित, नामनिर्देशित नाही. ज्या वेळेला आपण कायदेमंडळ शिकू त्यावेळेला आपण राज्यसभेचे सदस्य, त्यांच्या निवडीची पद्धत, त्या ठिकाणी त्यांचे नामनिर्देशन किंवा निर्वाचन हे सर्व पद्धती शिकणार आहोत. पण सध्या एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची गरज आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कुठले सदस्य, निर्वाचित सदस्य, नामनिर्देशित नाही. निर्वाचित आणि नामनिर्देशित या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे, तर निर्वाचित म्हणजे मतदान करून निवडलेले आणि नामनिर्देशित म्हणजे कुणीतरी शिफारस करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कायदेमंडळामध्ये ज्यांचा समावेश होतो त्यांना आपण नामनिर्देशित म्हणतो. आणि निर्वाचित हे लोकांकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात म्हणून त्यांना निर्वाचित म्हणतो. म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कुठले सदस्य, निर्वाचित सदस्य. आता सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला, समजा एखादं कॉलेज असेल आणि त्या कॉलेजमध्ये मेरिट लिस्टनं जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि 5-6 विद्यार्थ्यांचा असा कोटा असतो की मुख्याध्यापकांना वाटतं की या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन देणं महत्वाचं आहे. हे विद्यार्थी कॉलेजच्या भारताच्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी भर घालणार आहेत. मग काही विद्यार्थी कुठून येतात, मेरिटनुसार मार्क्स घेऊन, आणि हे विद्यार्थी त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्ण असतातच, पण त्यांना मेरिट लिस्टनुसार न येता मुख्याध्यापक डायरेक्ट त्यांची ऍडमिशन घेतात. म्हणजे कोण घेतात, मुख्याध्यापक. मग इथं मुख्याध्यापकाचा रोल कोण कोण प्ले करणार आहेत, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे जे आहेत मेरिटनं आलेले विद्यार्थी यांना म्हणतो आपण निर्वाचित. निर्वाचित म्हणजे काय, निवडून आलेले.
आणि जे 5 विद्यार्थ्यांची ऍडमिशन मुख्याध्यापकांनी डायरेक्ट घेतली त्यांना म्हणायचं नामनिर्देशित. त्यांना ऍडमिशनच्या प्रोसिजर मधनं जावं लागलं का? नाही. म्हणजे नामनिर्देशित सदस्य असतात त्यांना निवडणुकीच्या प्रोसिजर मधनं त्या ठिकाणी जावं लागत नाही. निर्वाचित सदस्य लोकांमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात. मग संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीचे निर्वाचित सदस्य, मी वेळोवेळी ही गोष्ट सांगत आहे कारण आपला जेव्हा पेपर होतो त्यावेळेला या निर्वाचित आणि नामनिर्देशित या दोन शब्दांबद्दल कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्या ठिकाणी प्रश्न चुकतो. मग निर्वाचित सदस्य मतदान करतील, त्याच पद्धतीनं कोण मतदान करतील? राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य. परत राज्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य असतात. इथं जर केंद्रीय विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतील तर राज्याच्या विधिमंडळामध्ये राज्यपाल हे सदस्य नामनिर्देशित करत असतात. मग ते नामनिर्देशित सदस्य सोडून कुठले सदस्य? निर्वाचित. ते प्रत्यक्षरित्या फक्त विधानसभेचेच, ज्यांना आपण वोटिंग केलेलं आहे, विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य नाही. संसद प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दोन्ही पद्धतीनं निवडून आलेले निर्वाचित सदस्य. प्रत्यक्ष पद्धतीनं निवडून आलेले म्हणजे लोकसभेचे, अप्रत्यक्ष पद्धतीनं निवडून आलेले म्हणजे राज्यसभेचे. नामनिर्देशित नाही, निर्वाचित सदस्य. आणि राज्यांच्या विधानसभांचे फक्त निर्वाचित सदस्य कोणते? प्रत्यक्षपणे. विधान परिषदेचे नाही. विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून येतात, ते मतदान करू शकत नाही. राज्यांच्या विधानसभेचे कोणते? प्रत्यक्ष निवडून आलेले. विधानसभेचे, विधान परिषदेचे नाही, निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. त्याच पद्धतीने दिल्ली आणि पुदुचेरी हे दोन असे केंद्रशासित प्रदेश आहेत, जे केंद्रशासित प्रदेशही आहेत आणि त्यांना राज्यांचा दर्जाही आहे, त्यांचं स्वतःचं शासन असं आहे. मग यांचे जे निर्वाचित आमदार असतील, दिल्ली विधानसभाचे किंवा पुदुचेरी विधानसभेचे जे निर्वाचित सदस्य असतील त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. 17वी घटनादुरुस्ती 1992 नुसार त्यांना सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे कोण कोण मतदान करू शकतं? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य त्या ठिकाणी काय करू शकतात? मतदान राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये करू शकतात. कलम क्रमांक 54 अंतर्गत. त्याच्यानंतर कलम क्रमांक 55 काय सांगतं की राष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत, म्हणजे राष्ट्रपतींना कशा पद्धतीनं निवडून दिल्या जाईल, मतांचं मूल्य कशा पद्धतीनं केल्या जाईल. तर राज्यातील लोकांचे मूल्य किंवा आमदारांचे मूल्य किंवा लोकसभेच्या त्या ठिकाणी खासदारांचे मूल्य कॅल्क्युलेट केले जाते आणि त्या पद्धतीनं राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत हे कलम क्रमांक 55 मध्ये दिलेले असेल. या पद्धतीने ते निवडल्या जातात. कशा पद्धतीने निवडल्या जातात? तर एकूण पडलेली मतं, एकूण पडलेली जी मतं आहेत ही एकूण पडलेली मतं याच्या खाली 1 अधिक 1 आणि इकडे 1 म्हणजे हाफ पेक्षा 1, 50% 1 मत शिल्लक, याच्या पद्धतीनं एकूण पडलेल्या मता या सूत्रा पद्धतीनं राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत येते. आधी राज्यातील संपूर्ण जनता म्हणजे वर काही जनता, कोणची? राज्याची लोकसंख्या, त्याच्या खाली त्यांच्या आमदारांची संख्या, त्या मतांचं मूल्य काढलं जातं. त्याच्यानंतर आमदारांच्या मतांचे मूल्य, त्याच्या खाली खासदारांच्या मतांचे मूल्य काढलं जातं आणि त्याच्यातनं मग मतदानची समानता त्या ठिकाणी साधल्या जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, काही सरांमध्ये आपल्याला एवढ्या डीपमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चनिंग येत नाही, त्यामुळे राष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत कलम क्रमांक 55 मध्ये दिलेली आहे. साधारणतः 50%पेक्षा 1 मत शिल्लक आपल्याला त्या ठिकाणी हवं असतं. एकूण मतं पडली त्याच्यापैकी 1 अधिक 1 आणि अधिक 1 याच्या पद्धतीचे मतं आपल्याला त्या ठिकाणी हवे असतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धतीसाठी आणि ते निवडून आलेले असतात. प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या 4 मतं टाकण्याचे अधिकार असतात. समजा राष्ट्रपती पदासाठी जर 4 उमेदवार, एकदा आपण बघू की कशा पद्धतीने मतदान केलं जातं. समजा हा बॅलेट पेपर आहे, ईव्हीएम मध्ये नाही होत राष्ट्रपतींची जी निवडणूक आहे, बॅलेट पेपर वरती होते. आणि समजा बॅलेट पेपर वरती आहे तर इकडे राष्ट्रपतीचे 1 क्रमांकाचे उमेदवार असतील, इथं 2 क्रमांकाचे असतील, इथं 3, आपण पकडून चालू 3 क्रमांकाचे उमेदवार, 3 उमेदवार उभे. मग समजा माझी पसंती
1 क्रमांकाच्या उमेदवाराला 1 नंबरवरती आहे. 2 नंबरवर मला 3 नंबरचा उमेदवार आवडतो आणि 3 नंबरवर 2 नंबरचा उमेदवार आवडतो. तर मी मतदान करताना कसं करणार आहे? या व्यक्तीला मी A ग्रेड देईन, जो मला 1 नंबरवरती आवडले. दुसऱ्या उमेदवाराला मी B ग्रेड देईन, जे 2 नंबरवरती आवडले. आणि तिसऱ्या उमेदवार त्यांना मी C ग्रेड देईन. म्हणजे प्रत्येक मत टाकणारा जो मतदार आहे तो अशा पद्धतीने मतदान करू शकतो. मग पहिल्या फेरीमध्ये किती लोकांना A भेटले ते पाहतात, बरोबर आहे. आणि दुसरी पसंती कितीला भेटली ते पाहतात. मग ही तिसरी व्यक्ती त्याच्यानंतर कॅन्सल होते आणि मग 2 उरतात. मग दोघांपैकी पहिल्याला पसंती सर्वात जास्त कोणाकोणाची आहे हे पाहतात. म्हणजे या पहिल्या व्यक्तीला बी ग्रेड कोण कोण दिलेला आहे त्यांच्या मताचे मूल्य काढतात आणि यांची जर मतदान म्हणजे यांना पडलेली मतं जास्त असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड केले जातात आणि त्यांच्यापैकी मग ज्यांना सर्वात जास्त मतं पडली त्यांना विजेता त्या ठिकाणी घोषित केल्या जातं. इथं चॉईस सिस्टीम आहे. एकालाच मतदान नाही करावं लागत, तिघांनाही मतदान करावं लागतं. फक्त रँक द्यावं लागतात की आपल्याला कोणता मतदार जास्त, कोणता उमेदवार जास्त आवडतो, 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. आपल्या मर्जीप्रमाणे आपण त्यांना त्या ठिकाणी रँक देऊ शकतो. अशा पद्धतीचं साधारणतः राष्ट्रपतींचं त्या ठिकाणी निवडणुकीच्या पद्धतीमध्ये केलेलं काय असतं? मतदान त्या ठिकाणी असतं. आणि कलम क्रमांक 55 राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला सांगते. मी सांगितल्याप्रमाणे कसं असते ते एक, आणि मग ते समजा 1 क्रमांकाचा उमेदवार, 2 आणि 3, आणि त्यांना आपण आपल्याला जो उमेदवार आवडत असेल त्यानुसार A, B आणि C अशी मतं देऊ शकतो आणि त्याच्यातनं ते मतं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले असतात. त्याच्यानंतर कलम क्रमांक 56 काय सांगते की आता आपण राष्ट्रपतींचे पद बघितले, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोण कोण मतदान करतं ते बघितलं, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत बघितली की बॅलेट पेपर कसा असतो, चॉईस पद्धतीने असतं, म्हणजे की एकालाच मत टाकलं आणि असं केलं असं होत नाही. तर त्या ठिकाणी बॅलेट पेपर असतो, 3 उमेदवार असतील किंवा 2 उमेदवार असतील तर पहिली पसंती कुणाला, दुसरी पसंती कोणाला, अशा पद्धतीचं मतदान आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि कलम क्रमांक 56 काय सांगतं? राष्ट्रपतीचा पदावधी पद ग्रहण केल्यापासून पुढील 5 वर्ष राहील. म्हणजे ज्या राष्ट्रपतीची निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी राष्ट्रपती त्यांचं पद ग्रहण करतील तिथपासून पुढे 5 वर्ष, ज्या दिवशी पद ग्रहण केलं त्या दिनांकापासून पुढे 5 वर्ष राष्ट्रपतींचा त्या ठिकाणी काय असतो? कार्यकाळ असतो. राष्ट्रपतींच्या कार्यकाळा संदर्भात जे आहे कलम क्रमांक 56 आहे. त्याच्यानंतर कलम क्रमांक 57 काय सांगतं की राष्ट्रपती पुन्हा निवडणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये एकदा झालेली व्यक्ती राष्ट्रपती असेल तर असं नाही की ते डबल राष्ट्रपती होऊ शकत नाही, ती कितीही वेळा पुढे राष्ट्रपती होऊ शकते. मात्र अमेरिकेत मात्र एक व्यक्ती फक्त 2दाच राष्ट्रपती होऊ शकते, त्यांचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. 2दा होऊन गेली ना मग परत होऊ शकत नाही. पण भारतात मात्र तसं नाही. भारताचे राष्ट्रपती एकदा होऊन गेले तर आपल्याला आवश्यक तसं आपण डबल त्यांना निवडून देऊ शकतो, परत त्यांनाच निवडून देऊ शकतो. म्हणजे राष्ट्रपती राहिलेले उमेदवार परत कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात असं कोण सांगते? कलम क्रमांक 57 त्या ठिकाणी आपल्याला सांगते. त्याच पद्धतीनं आता राष्ट्रपतीच्या आपण निवडणुकीची कोण मतदान करणार हे बघितलं, निवडीची पद्धत बघितली. त्याच्यानंतर आता राष्ट्रपतीचं निवडणुकीमध्ये उभं राहायचं आहे तर त्या उमेदवाराला काही ना काहीतरी अटी शर्ती असतील ना. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी काय अटी शर्ती असतात? तर एक, ते भारताचे नागरिक असावा. आता भारताचे राष्ट्रपती आहेत म्हटल्यावर भारताचे नागरिक असायलाच पाहिजेत. वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे, ते देशाचे प्रथम नागरिक आहेत, ते देशाचे मुख्य आहेत. त्यामुळे कुठेतरी एक वयाची मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यांनी वयाची 35 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेली असावी. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी जी जी पात्रता लागते, लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठीची जी जी पात्रता लागते ती पात्रता राष्ट्रपतींचा उमेदवार जो कोणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीला उभं राहणार असेल त्याने धारण केलेली पाहिजे. तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार यांच्या नियंत्रणाखाली किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याखाली लाभाचे पद धारण केलेला नसावा. आता लाभाचे पद म्हणजे काय? सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ते कोणत्याही सरकारी नोकरीवरती पाहिजे नाही किंवा सरकारची मालकी असलेल्या कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला नोकरीवरती पाहिजे नाही. त्यांना जर राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, नंतरच ते राष्ट्रपतींची निवडणूक लढवू शकतात. म्हणजे सरकारच्या आस्थापनाखाली, म्हणजे सरकार केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो,
किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, याच्यामध्ये आलेल्या लाभाचे पद धारण केलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी राष्ट्रपतींची निवडणूक लढता येत नाही. त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे राहू शकतात. ते जर मंत्री असतील किंवा कुठल्या सभागृहाचे सदस्य असतील तर मात्र त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. सभागृहाचे जर सदस्य असतील एखाद्या, ते राष्ट्रपती झाले की त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व आपल्या त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं. सरकारी नोकरी त्यांना नसली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायचा आणि नंतरच ते राष्ट्रपती पदासाठी उभे राहू शकतात. त्याच्यानंतर आणखीन काय अटी आहेत, तर राष्ट्रपती पदासाठी ज्यावेळेला आपण आपला उमेदवारी अर्ज भरतो त्यावेळी त्या उमेदवारी अर्जावर 50 लोकांचं काय पाहिजे, स्वाक्षरी पाहिजे, 50 लोकांचं प्रस्तावक पाहिजेत आणि 50 लोकांचं अनुमोदन पाहिजे. आता हे 50 लोक कोण असले पाहिजेत, मतदार असले पाहिजेत. म्हणजे 50 खासदार, 50 खासदारांचा पाठिंबा पाहिजे आणि 50 खासदारांचं काय पाहिजे, अनुमोदन पाहिजे. आता राष्ट्रपतींचा फॉर्म भरायचा आहे आपल्याला. राष्ट्रपतींसाठीचा फॉर्म भरत असताना मात्र तेवढ्या अटी आपल्याला पाळाव्या लागतील. कोणीही येऊन राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकत नाही. त्या ठिकाणी आपल्या देशाचं सर्वोच्च पद असल्यामुळे एक अटी त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत. मग 50 लोकांचा काय पाहिजे, प्रस्तावक म्हणजे पाठिंबा पाहिजे आणि 50 लोकांचं काय पाहिजे, तर त्या प्रस्तावनाला ज्या 50 लोकांनी प्रस्तावक दिलं त्यांना अनुमोदन पाहिजे की हो, यांनी जो प्रस्ताव मांडला त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देत आहोत, सहकार्य करतो, अनुमोदन त्या ठिकाणी देत आहोत. मग 50 काय पाहिजे, पाठिंबा पाहिजे आणि 50 मतदारांचं काय पाहिजे, अनुमोदन असण्याचं गरजेचं आहे ज्यावेळेला राष्ट्रपती पदासाठीचा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला जातो. त्याच पद्धतीने काय पाहिजे, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 15,000 रुपये हे अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे. म्हणजे एक निवडणुकीसाठीचं डिपॉझिट असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निवडणूक आली, निवडणुकीसाठीचा अर्जाबरोबर आपल्याला एक डिपॉझिट भरावं लागतं. ते भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये, त्याला अनामत रक्कम म्हणतो आपण, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 15,000 रुपये ही अनामत रक्कम भरणं गरजेचे आहे. आणि एकूण जे मतं पडले किंवा एकूण जे उमेदवार आहेत, एकूण जे मतं पडले त्याच्यापैकी 1/6 मतं जर त्या उमेदवाराला पडले नाहीत तर त्याची अनामत रक्कम त्या ठिकाणी जप्त होते. म्हणजे डिपॉझिट जप्त होणं नावाचा प्रकार आपण ऐकतो ना, की बापरे त्यांना एवढे कमी मतं पडले त्यावेळी त्यांचं डिपॉझिटच जप्त झालं. मग त्या पद्धतीचं काहीतरी होतं की भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये 15,000 अनामत रक्कम भरल्यानंतर जर त्या व्यक्तीला 1/6 मतं पडली नाहीत तर काय होणार आहे, त्यांची डिपॉझिट रक्कम किंवा अनामत रक्कम त्या ठिकाणी जप्त केल्या जाणार आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांची. ह्या अहर्तता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कलम क्रमांक 59 काय सांगतं, तर राष्ट्रपती पदाच्या शर्ती त्या पात्रता होत्या म्हणजे अहर्तता होत्या. आता राष्ट्रपती झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर काय, तर राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसावे. मी सांगितलं, लोकसभा, राज्यसभा किंवा विधिमंडळाचा आमदार, खासदार असता कामा नये. ते राष्ट्रपती झाल्यापासून ते पद कसं होतं, रिक्त होतं. किंवा लाभाचे पद त्यांनी धारण करू शकणार नाहीत. म्हणजे राष्ट्रपती आहे बा आणि सरकारी नोकरीवरती आहे असं चालत नाही. त्यांना आपण आधीच अट बघितली की आपण लाभाचे पद धारण केलेले असेल तर ते सोडून द्यायचे, मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभं राहता येतं. लाभाचे पद आपण धारण केलेले असेल तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उभं राहता येत नाही किंवा आपण त्या ठिकाणी पात्र ठरत नाही. त्याच पद्धतीनं काय होऊ शकतं, राष्ट्रपती निवडून आल्यानंतर त्यांचं जे अधिकृत निवासस्थान आहे, ज्याला आपण राष्ट्रपती भवन म्हणतो, जे दिल्लीला आहे, ते राष्ट्रपती भवन त्यांना मोफत वापरण्याचा अधिकार मिळतो. त्याबरोबर येणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या राष्ट्रपतींना, ज्या ज्या सोयी सुविधा देशाचे प्रमुख म्हणून द्यायला पाहिजेत त्या सर्व विशेष अधिकार त्या उमेदवाराला प्राप्त होतात ते देशाचे राष्ट्रपती झाल्यामुळं. आणि राष्ट्रपतींना संसदीय कायद्याने निश्चित केलेला पगार आणि भत्ते त्या ठिकाणी मिळतात. समजा राष्ट्रपती निवडून आले, आज आपण उदाहरणार्थ जर पकडलं, राष्ट्रपती समजा निवडून आले 2026 मध्ये, समजा 26 मध्ये निवडून आले आणि इकडनं 5 वर्षांना समजा 2031 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे 5 वर्षाचा. मग या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये समजा आपण पकडलं त्यांना 2 लाख रुपये महिना आहे. सध्या राष्ट्रपती समजा 5 लाख आहे. 5 लाख रुपये त्यांना महिन्याचं मानधन त्या ठिकाणी दिलं जातं. पगार नाही म्हणता येत, मानधन म्हणता येत. मानधन त्या ठिकाणी दिलं जातं. मग हे आपण त्यांच्या कार्यकाळादरम्यान, म्हणजे ते 2026 ला जर राष्ट्रपती झाले असतील
तर 2031 पर्यंत त्यांचा कार्यकाळ चालेल. याच्या मधामध्ये आपण त्यांचं हे जे मानधन आहे कमी करू शकत नाही, वाढवू शकतो, कमी नाही करू शकत. त्यांना हानी पोहोचेल अशी कुठलीही कृती आपण करू शकत नाही. त्यांचे पगार भत्ते आपण कमी करू शकत नाही. त्याच्यानंतर राष्ट्रपती, हेच पॉइंट आहे, राष्ट्रपतींचे पगार आणि भत्ते हे काय त्यांच्या कार्यकाळादरम्यान कमी केल्या जाणार नाहीत. त्यांना जे निश्चित केलेलं असेल ते वाढवू शकतो पण कमी करू त्या ठिकाणी शकत नाही, असं कलम क्रमांक 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या त्या ठिकाणी काय दिलेल्या आहेत, शर्ती दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं राष्ट्रपती निवडून आल्यानंतर काय करतात, स्वतःच्या पदाची शपथ घेतात. मग कलम क्रमांक 60 अंतर्गत राष्ट्रपती गोपनीयतेची, एकता, अखंडता आणि एकात्मतेची देशाच्या शपथ घेतात. राष्ट्रपतींच्या शपथेचा नमुना हा कलम क्रमांक 60 मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या कलम क्रमांक 60 मध्ये राष्ट्रपतीच्या शपथेचा जो नमुना दिलेला असेल त्याच नमुन्याप्रमाणे राष्ट्रपती त्या ठिकाणी शपथ घेतात. आता राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. समजा सरन्यायाधीश नसतील तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठ न्यायाधीश असतील ते राष्ट्रपतींना शपथ देतात. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला राष्ट्रपती शपथ घेत असतात आणि इकडनं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, ते राष्ट्रपतींना ज्यावेळेला शपथ देतात त्यावेळेला तेवढ्या कालखंडासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा जे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत ते त्या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती झालेले असतात तेवढ्या कालखंडासाठी. हे एक गोष्ट बाबी लक्षात घेणं फार महत्वाचे. आणि ते राष्ट्रपतींना काय देतात, त्या ठिकाणी शपथ देतात कलम क्रमांक 60 अन्वये. त्याच्यानंतर कलम क्रमांक 61 अन्वये राष्ट्रपतींवर महाभियोगाची पद्धत दिलेली आहे. आता कलम क्रमांक 52 जसे भारताला एक राष्ट्रपती असले पाहिजेत इथपासनं सांगते, तर तिथपासनं आपण त्यांच्या शपथपर्यंत निवडीची पद्धत, कालावधी, अर्हता, शर्ती सगळं शिकलो. आणि आता निवडून आल्यानंतर जर आता राष्ट्रपतींना पदावरनं दूर करायचं असेल तर कशा पद्धतीनं केल्या जाऊ शकतं याची तरतूद कलम क्रमांक 61 मध्ये देण्यात आलेली आहे, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत. आणि हे आपण अमेरिकेकडनं त्या ठिकाणी तत्व घेतलेलं आहे. राष्ट्रपतीवरील महाभियोग, राष्ट्रपतींना पदांवरून दूर करण्याची पद्धत कोणाकडनं घेतली, अमेरिकाकडनं घेतलेली आहे आपण. आणि राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यासाठी काही कारण तर लागेल ना, तर घटनेमध्ये फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की राष्ट्रपतींवर जो महाभियोग आहे म्हणजे त्यांना पदावरनं दूर करण्याची जी पद्धत आहे कलम क्रमांक 61 अंतर्गत, त्याचं एकच कारण असू शकतं की त्यांनी घटनाभंग केलेला आहे, दुसरं कुठलंही कारण दिलेलं नाही. आता घटनाभंग केलेला आहे म्हणजे काय याचं विस्तृतपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही, पण घटनाभंग केलेला आहे म्हणून राष्ट्रपतींवरती आपण महाभियोग पद्धत त्या ठिकाणी लागू करू शकतो. मग आता घटनाभंग केलेला आहे म्हणून महाभियोग पद्धत कशा पद्धतीने लागू करू शकतो, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत आहे ती सोपी असणार नाही आहे. आपल्याला माहित आहे संसदेला 2 सभागृह आहेत, एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरं म्हणजे लोकसभा. मग आपल्याला राष्ट्रपतींनी घटनाभंग केला असं वाटलं आणि त्यांना पदावरनं दूर करण्याची आवश्यकता वाटली, तर आपण या 2 पैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये त्या सभागृहाचे जेवढी संख्या असेल त्याच्या 1/4 सदस्यांच्या सहीनिशी एक असा ठराव तयार करायचा आणि हा ठराव इथं लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये 2 पैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडायचा. 14 दिवस पूर्व तो ठराव आपल्याला मांडावा लागतो. मांडल्यानंतर तो स्वीकारायचा की नाही हे तेथील सभापती किंवा अध्यक्ष ठरवतील. समजा त्यांनी तो स्वीकारला तर या सभागृहाची जेवढी संख्या असेल सदस्य संख्या त्याच्या 2/3 बहुमताने तो ठराव पास होणं गरजेचं आहे. 2/3 पेक्षा जास्त बहुमताने, 2/3 मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो सर्वात जास्त मेजॉरिटी, थम्पिंग मेजॉरिटी, 2/3 मेजॉरिटीने तो पास होणं गरजेचं आहे. पास झाल्याच्या नंतर मग तो ठराव ज्या सभागृहामध्ये मांडला त्याच्या व्यतिरिक्त जर लोकसभेत मांडला असेल तर राज्यसभेत जाईल, राज्यसभेत मांडला असेल तर लोकसभेत जाईल. मग तो आता सध्या मी राज्यसभेत मांडल्यामुळे तो लोकसभेत येईल. नंतर त्याच्यावरती काय होणार आहे, चर्चा होणार आहे. इथेही चर्चा होते, बहुमत होतं,
इथं इथं चर्चेअंती राष्ट्रपतींना स्वतः येऊन किंवा स्वतःच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून स्वतःची बाजू मांडण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी बाजू मांडली आणि ते दोषी नाही आढळले तो ठराव खारिज होऊ शकतो. त्यांनी बाजू मांडली तरीही त्यांना दोषी आढळले तर इथं सुद्धा हा ठराव 2/3 बहुमताने, साध्या बहुमताने नाही, टू थर्ड मेजॉरिटीने तो ठराव पास होणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेला दोन्ही सभागृहामध्ये असा ठराव महाभियोगावरील टू थर्ड मेजॉरिटीने पास होतो त्यावेळेला त्या क्षणी राष्ट्रपती त्यांच्या पदावरनं त्या ठिकाणी काढून दिले जातात. त्यांना पदावरनं पदोच्च त्या ठिकाणी करण्यात येतं, काढून टाकण्यात येतं आणि मग तिथून राष्ट्रपतींचं पद त्या ठिकाणी रिक्त होतं. भारतामध्ये अजून तरी असं काही घडलेलं नाही. राष्ट्रपतींवरती त्या ठिकाणी महाभियोग लावलेला नाही आणि या एकच कारण दिलेलं आहे, घटनाभंग. आणि घटनाभंग म्हणजे कसा केला, कुठल्या पद्धतीनं गेला याची स्पष्टता दिलेली नाहीये. पण घटनेच्या मूलभूत तत्वांचं काही उल्लंघन झालं असेल किंवा काय, तुम्ही ते लावू शकता आणि अशा पद्धतीने राष्ट्रपतींवरील महाभियोग त्या ठिकाणी काम करतं. दोनपैकी कुठल्याही एका सभागृहामध्ये तो मांडायचा असतो. 14 दिवस आधी त्या पद्धतीची नोटीस द्यावी लागते, ठरावाच्या स्वरूपामध्ये मांडावा लागतो. एक चतुर्थांश सदस्य म्हणजे 1/4 सदस्यांची त्याच्यावरती सही पाहिजे आणि मग तो ठराव स्वीकारल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये तो टू थर्ड मेजॉरिटीनं पास व्हायला पाहिजे आणि पास झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जर असा पास झाला असेल तर राष्ट्रपती तिकडनं पदावरनं त्या ठिकाणी मुक्त होतात किंवा त्यांना पदावरनं काढून टाकण्यात येतं. पण भारतामध्ये अजून तरी कुठल्या राष्ट्रपतींवर महाभियोग त्या ठिकाणी लागलेला नाही. याच पद्धतीनं राष्ट्रपतींचे पद रिक्त होणे. आता राष्ट्रपतींचे पद जर रिक्त झाले तर त्यांचा कारभार कुणी पाहावा किंवा त्यांनी राजीनामा दिला तर त्या ठिकाणी काय काय तरतूद आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग राष्ट्रपतींचं पद किती गोष्टींमुळे रिक्त होऊ शकतं. एक, जर त्यांनी राजीनामा दिला तर, समजा त्यांनी राजीनामा दिला असेल काही कारणावश. दुसरं, त्यांना पदावरून काढलं असेल म्हणजे महाभियोग झाला असेल. आताच आपण महाभियोगाची प्रोसिजर बघितली. तिसरं, जर त्यांचा मृत्यू झाला असेल. चौथं, आणखीन कधी काढ जर त्यांना कुठे आजारी पडले असतील, कुठं कार्यसमारंभासाठी गावी गेले असतील, गैरहजर असतील काही वैयक्तिक कारणांमुळे, तर राष्ट्रपतींचे पद काय होतं, रिक्त होतं. मग राष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला तर राष्ट्रपतीचं पद खाली झालं समजा, तर मग राष्ट्रपतींचं पद उपराष्ट्रपती सांभाळतात. काय दिला तर, राजीनामा दिला तर कोण सांभाळते, उपराष्ट्रपती. किती काळ सांभाळू शकतात, महांतम 6 महिने. 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतींची निवडणूक घ्यावी लागते, नवीन व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून नेमणूक करावी लागते. मग तोपर्यंत उपराष्ट्रपती पाहू शकतात, त्याच्या आत निवडणूक घेणं गरजेची आहे जर राजीनामा दिला असेल तर. दुसरं काय सांगते, महाभियोग झाला असेल, जर पदावरनं राष्ट्रपतीला काढून टाकलं तर पण कोण सांभाळणार, उपराष्ट्रपती. आणखीन एक गोष्ट, राष्ट्रपती राजीनामा देतात, सगळे आपल्याला माहिती आहे पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायाधीश सगळे स्वतःचा राजीनामा कोणाकडे देतात, राष्ट्रपतींकडे. मग राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देतील, उपराष्ट्रपतींकडे. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेला विचारल्यानंतर आपला गोंधळ होतो की सर्व लोक तर राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात, मग राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देत असतील तर राष्ट्रपती स्वतःच्या पदाचा सहीनिशी राजीनामा उपराष्ट्रपतींकडे त्या ठिकाणी देतात. आणि मग जर महाभियोग झाला असेल तरी उपराष्ट्रपती सांभाळतात, पण तिथून 6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घेणे गरजेचे आहे, बरोबर आहे. मृत्यू झाला असेल समजा तरी पण उपराष्ट्रपती सांभाळतात आणि त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं गरजेची आहे. आजारी असतील, गावी गेले असतील 2-4 दिवसासाठी, समजा 6 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, तर त्या काळासाठी सुद्धा कोण सांभाळणार, उपराष्ट्रपती सांभाळतात. आणि ज्या वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात त्या वेळेला त्यांना त्यांचे अधिकार, भत्ते, विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. जेवढा वेळ ते राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेवढा वेळ त्यांना ते सर्व विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. कुणाला, उपराष्ट्रपतीला. मग आता आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, समजा उपराष्ट्रपतीच नसले तर. मी आधीच सांगितलं भारतीय राज्यघटना कशी आहे, विस्तृत पद्धतीने लिहिलेली आहे.
आणि जगातली सर्वात मोठी त्या ठिकाणी लिखित राज्यघटना आहे. मग आता उपराष्ट्रपती नसतील तर कोण? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. बरोबर आहे, सर्वोच्च न्यायालयाचे कोण? सरन्यायाधीश. मग आता आणखीन प्रश्न, सरन्यायाधीशच नसले तर मग काय करायचं? तर सर्वोच्च न्यायालयाचे तेव्हाचे जे ज्येष्ठ न्यायाधीश असतील ते ज्येष्ठ न्यायाधीश. ज्येष्ठ न्यायाधीश म्हणजे बघा किती तरतूद करून ठेवलेली आहे संविधानामध्ये. राष्ट्रपतींचं पद रिक्त उपराष्ट्रपती सांभाळतील, उपराष्ट्रपती नसते तर सरन्यायाधीश सांभाळतील, सरन्यायाधीश नसते तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश जे असतील ते सांभाळतील. या 4 बाबतीमध्ये उपराष्ट्रपती सांभाळतील. पण मात्र राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला 5वी टर्म आहे समजा, राष्ट्रपतींचा किती कार्यकाळ आहे? 5 वर्ष पूर्ण झाला आणि मग त्यांचं पद रिक्त होणार असलं तर राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी, म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला समजा 2 महिने बाकी आहेत, 2 महिने बाकी आहेत, तर त्याच्या आधीच त्यांची निवडणूक घेतल्या जाते आणि नवीन व्यक्ती या पहिल्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदरच निवडून आलेली असते. मग समजा काही कारणावश राष्ट्रपतींची निवडणूक समजा लेट झाली, त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या नंतर घेण्यात आली, तर जुनेच राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत स्वतःचा पदभार पाहतात किंवा सांभाळतात. या 4 परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा ज्येष्ठ न्यायाधीश सांभाळतील. तर कार्यकाळ संपत आहे म्हणून जर रिक्त होत असेल तर तेच न्यायाधीश राष्ट्रपती त्या ठिकाणी नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत भारताचा कारभार त्या ठिकाणी पाहणार आहेत. जर निवडणुकीला काही कारणावश त्या ठिकाणी उशीर झाला असेल तर मग राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास अशा पद्धतीने आपण सांभाळू शकतो. आता राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार दिलेले आहेत. राष्ट्रपती देशातलं सर्वोच्च पद आहे. फक्त कार्यकारी अधिकार आहेत नाही, कारण राष्ट्रपतींना कार्यकारी अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार आहेत, न्यायिक अधिकार आहेत, वित्तीय अधिकार आहेत, सर्व प्रकारचे अधिकार आहेत. पण आपण भारताचं कार्यकारी मंडळ शिकत असल्यामुळे आणि त्यातलाही पहिला भाग राष्ट्रपती शिकत असल्यामुळे आपल्याला राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार कार्यकारी मंडळामध्ये बघू, कायदेशीर अधिकार कायदे मंडळामध्ये बघू आणि न्यायिक अधिकार न्याय मंडळामध्ये त्या ठिकाणी बघू. मग राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकारी काय आहेत? तर राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात. राष्ट्रपती पंतप्रधान पण कोणाची? ज्या पक्षाला बहुमत असेल त्याची. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतील म्हणजे त्यांची वैयक्तिक मर्जी नाही, ज्यांना बहुमत मिळाले असेल अशा संघाच्या नेत्याची. बरोबर आहे, राष्ट्रपती कोणाची नेमणूक करतात? पंतप्रधानाची. दुसरं, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार म्हणजे पंतप्रधान सांगतील त्या व्यक्तीचे मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. आपल्याला माहित आहे राष्ट्रपती पंतप्रधानासोबतच मंत्रिमंडळाला काय देतात? शपथ देतात. 3ऱ्या अनुसूचीमध्ये ही शपथ लिहिलेली आहे आपल्या, आणि ती शपथ कोण देतात? राष्ट्रपती पंतप्रधानाला आणि मंत्रिमंडळाला. पंतप्रधानाची नेमणूक करतात आणि पंतप्रधान जे सांगतील त्या व्यक्तींची मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. राष्ट्रपती भारताचा महान्यायवादी यांची नेमणूक करतात, त्यांचा कार्यकाळ, पगार, भत्ते हे ठरवतात. त्याच पद्धतीने राष्ट्रपती आणखीन काय करतात? तर राष्ट्रपती राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक करतात. प्रत्येक राज्याला एक केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांची निवडणूक करायची असते. कॅनडाच्या तत्वानुसार आपण आपल्या राज्यघटनेमध्ये तत्व घेतलेलं आहे. मग त्या राज्यपालांची नेमणूक कोण करणार? तर राष्ट्रपती करतात. त्याच पद्धतीनं राष्ट्रपती आपल्या देशातील काही महत्वाचे जे आयोग आहेत त्या महत्वाच्या आयोगांचे सदस्य व अध्यक्ष यांची सुद्धा नेमणूक करतात. जसं संघ लोकसेवा आयोग यांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. त्यानंतर भारताचा निवडणूक आयोग यांचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात. वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक करतात वित्त आयोगाची. त्याच्यानंतर राज्यांमधील केंद्र आणि राज्यातील चांगले संबंध राहावे यासाठी आंतरराज्यीय परिषदेची स्थापना सुद्धा राष्ट्रपतींमार्फत केली जाते. राष्ट्रपती संघ लोकसेवा आयोगचे अध्यक्ष मी बघितल्याप्रमाणे, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष, वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची नेमणूक करतात. त्याच पद्धतीने पंतप्रधानाला मंत्र्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे एखाद्या मंत्र्याने वैयक्तिक निर्णय घेतला आणि बाकीच्या मंत्रिमंडळाला तो माहित नाही, तर राष्ट्रपती त्या मंत्र्याने घेतलेला निर्णय पंतप्रधानाला सांगून बाकीच्या मंत्रिमंडळासमोर घेतलेला निर्णय बाबा योग्य आहे की अयोग्य आहे
हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी सांगू शकतात. एखाद्या मंत्र्याने वैयक्तिक घेतलेला निर्णय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवण्यासाठी पंतप्रधानाला काय करतात, सांगू शकतात. शिवाय ते देशातील आदिवासी क्षेत्राचं प्रशासन बघू शकतात. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या परिस्थितीच्या चौकशीसाठी आयोग राष्ट्रपती जे आहेत ते नेमू शकतात. केंद्र व राज्य यांच्यातील सहकार्य वाढीस मी आताच सांगितलं आंतरराज्यीय परिषदची नियुक्ती करू शकतात. राष्ट्रपतींनी नेमणूक केलेल्या प्रशासकाच्या सहाय्याने केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये जाहीर केला जातो. केंद्रशासित प्रदेशाचं शासन कोण बघतं? डायरेक्ट केंद्र. आणि आपण कलम क्रमांक 53 नुसार बघितलं की केंद्राचा कार्यकारी कारभाराचा मुख्य कोण असणार आहेत? राष्ट्रपती. मग नक्कीच जर केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन केंद्रामार्फत चालत असेल तर त्यांच्यामध्ये जो प्रशासक निवडला जातो त्या प्रशासनाने कशा पद्धतीने कारभार केला पाहिजे किंवा काय नियम असले पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? राष्ट्रपतीला. तर राष्ट्रपती त्याच्याबद्दलचं त्या ठिकाणी त्याला सहाय्य करू शकतात किंवा राष्ट्रपतींच्या नावानं जो कार्यकारी कारभार चालतो तो कशा पद्धतीने चालला पाहिजे याच्यासाठीचे नियम सुद्धा राष्ट्रपती त्या ठिकाणी तयार करू शकतात. त्याच्यानंतर आणखीन काय अधिकार आहेत राष्ट्रपतींचे? राष्ट्रपतींना वाटेल असे कुठलेही क्षेत्र अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात, आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित करू शकतात आणि तिचं प्रशासन पाहण्याची अधिकारही राष्ट्रपतींना आहे. तिचं प्रशासन पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे. कार्यकारी कारभाराचे प्रमुखच जर राष्ट्रपती आहेत तर नक्कीच ते त्या ठिकाणी ती एखादं क्षेत्र त्यांना आवश्यक असतात. हे आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे की अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता करू शकतात. तिथलं प्रशासन पाहण्यासाठी प्रशासक त्या ठिकाणी नेमू शकतात. आणि कलम क्रमांक 78 नुसार मी सांगितलं पंतप्रधानानं जो कुठला कार्यकारी कारभार केलेला आहे, कर्तव्य बजावलेला आहे कार्यकारी पदावरती असताना ते घेतलेले सर्व निर्णय, नियम, अधिनियम याची माहिती राष्ट्रपतींना पुरवणं हे कलम क्रमांक 78 नुसार पंतप्रधानांचे काय आहे? कर्तव्य आहे. आपण मंत्रिमंडळामध्ये, कॅबिनेटमध्ये किंवा वैयक्तिक घेतलेले सर्व निर्णय आपण पंतप्रधानांनी घेतलेले राष्ट्रपतींना कळवणं हे पंतप्रधानाचं काय आहे? कर्तव्य आहे. कुठल्या कलमानुसार? कलम क्रमांक 78 नुसार त्या ठिकाणी ते पंतप्रधानांचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि जाणून घेणं हा राष्ट्रपतींचा काय आहे? हक्क आहे. मग आपण राज्यशास्त्राच्या या लेक्चर सिरीज मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ किंवा केंद्र शासन कशा पद्धतीचं असणार आहे याबद्दलची सुरुवात केलेली आहे. भाग 5 प्रकरण 1 कलम क्रमांक 52 ते 78 मध्ये त्या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद केलेली आहे. आणि केंद्रीय कार्यकारी मंडळातील पहिले भाग जे आपल्या देशाचे सर्वोच्च नागरिक आहेत राष्ट्रपती यांच्याबद्दलची माहिती आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे. आणि ही राज्यशास्त्राची जी सिरीज आहे ते नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि येणाऱ्या सरळ सेवेच्या परीक्षांसाठी आपल्या सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. जेवढं आपल्याला डीप मध्ये आवश्यक आहे आणि जेवढं महत्वाचं आहे ते सर्व गोष्टी आपल्याला इथं त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. कारण पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा असेल जास्त डीप मध्ये किंवा जास्त अति खोलामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रश्न येत नाहीत. बऱ्यापैकी आपल्याला वरच्या डाट्यावरती प्रश्न आलेले पाहायला मिळतात आणि तो आपला तोंडपाठ असणं किंवा समजणं किंवा ते कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जास्त डीप मध्ये न जाता आपल्याला जास्त नाही पण अभ्यासाच्या दृष्टीनं पोलीस भरती आणि सरळ सेवा याच्या दृष्टीनं जे महत्वाचे जीएस चे पॉइंट आहेत, जे महत्वाचे राज्यशास्त्राचे पॉइंट आहेत ते अतिशय सोप्या भाषेमध्ये कमीत कमी शब्दामध्ये आणि कलम टू कलम शिकायचे असतील तर आपण नक्कीच या राज्यशास्त्राच्या सिरीजला फॉलो करा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नेक्स्ट कार्यकारी मंडळावरती त्या ठिकाणी येणार आहे आणि तो आपण नक्की पहा.